तर पाकिस्तानला पुन्हा एकदा तोंडावर पाडण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे। पाकिस्तानकडून गोल्डन टेम्पलवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता। भारतानं बगलिहार आणि सलाल डॅमचे दरवाजे उघडलेले आहेत। यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। तर ही लाईव्ह दृश्य आहेत बगलिहार आणि सलाल डॅमचे दरवाजे भारताने उघडलेले आहेत। त्यामुळे किनारपट्टी भागात पूर येण्यासारखी स्थिती निर्माण होऊ शकते। एकीकडे भारताचा हवाई हल्ला आणि आता दुसरीकडे वॉटर स्ट्राईक। एक प्रकारे आपण पाहतोय की बगलिहार आणि सलाल डॅमचे दरवाजे भारताने उघडलेले आहेत। जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। मात्र असं असलं तरी सिंधू जल करार रद्द केल्यानंतर भारत आता पाकिस्तानला कुठलीही माहिती देण्यास बाधिल नाही आणि त्याचमुळे आता पाकिस्तानला कुठलीही पूर्वसूचना न देता भारतानं बगलिहार आणि सलाल डॅमचे दरवाजे उघडले आहेत। अशा अचानक पद्धतीने केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीच्या आसपासच्या गावांमध्ये पाण्याची पातळी अचानक वाढू शकते। पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि एक प्रकारे शत्रूला जेरबंद करण्याचा हा प्रयत्न मानायला हवा। भारतानं बगलिहार आणि सलाल डॅमचे दरवाजे उघडलेले आहेत। भारताच्या स्ट्रॅटेजीचा हा भाग आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वीच भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखलेलं होतं। त्यामुळे या नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात